थांबायचं की आता थोड्या वेळ घ्यायला थांबून दे. दाखवल मी व्हिडिओ. किती भारी वाटतंय ना. थांबू नाही शकत का भाऊ 5 मिनिटं. आला फक्त मोठावाला. हा चौथा मोठा आहे. 3 छोटे, चौथा मोठा आहे. डोंगर दिसतोय तर भारी येते. मस्त आहे ना. भारी केलं एकदम. किती वर्षापासून चालू होतं ना ते. ताई राहत होती तेव्हापासून चालू होतं का. आत्ताशी पूर्ण झाले. हा बोगदा लय मोठा आहे. रात्रीचा इकडून चालत होता. कोणाला नाही का काकू बोलत होती. किती भारी दिसत ना हे. ॲम्ब्युलन्स टाइम लागला असेल याला बनवायला आहे ना. पूर्ण भारी केलेलं आहे म्हणजे नुसता कोरला आहे ना. अख्खा याचा आहे नाही बनवला म्हणजे तर कोरून केलं नाही त्याला काय. नाही लांबपर्यंत आहे.
तर आम्ही थोडा वेळ झाले आता चालवलो आहे, म्हणजे थोडा वेळ म्हणजे जवळपास 2 तास झाले आम्हाला येऊन. तर आम्ही आल्याच्यानंतर फ्रेश झालो आणि मग स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्यानंतर जेवण केले. जेवण करून झाल्यावर आता गप्पा मारत बसलो आहे. आणि थोडंसं माझा प्रवास केल्यामुळे माझंही डोकं दुखायला लागलं, तर मी जरा तेल लावलं आईकडनं आणि आता आम्ही गप्पा मारतो थोडंसं. आता आज सकाळी लवकरच उठलो होतो आणि सगळं काही घाई निघालो तिकडनं. रस्त्यात आम्ही थांबलो होतो बराच वेळ जेवण वगैरे करायला आणि जेवण करून आता घरी आल्यानंतर संध्याकाळचं जेवण केलं, बनवलं, खाल्लं आणि आता झोपलं आहे. इथे बघा माझी आई हसती, आता मी बोलते तर माझी आई अशी झोपली इथे. आणि ही गौरी आहे, तर गौरी तर काय अंगावर घेऊन पडली. नाशिकला आल्याच्यानंतर थंडी वाजायला लागली गौरीला. आणि माझ्या बहिणीच्या इथे मुंबईला खूप गरम होत होतं आम्हाला. ए सीमध्ये आम्ही झोपत होतो. इथे बघा आमचा ए सी आम्ही बंदच ठेवतो, लावतच नाही बघा. आणि नाशिकला गरज पण पडत नाही. पंखा पण स्लो चालू आहे आमचा. पंख्याचं पण बघा डायरेक्ट असं स्लो चालतो. आणि मुंबईला आम्ही 2-2 ए सी लावून झोपत होतो. ए सी शिवाय पर्याय नाही आहे तिकडं तिच्याकडे झोपायला. तर गरम खूप आहे तिकडे मुंबईला. पाऊस काही पडत नाही आहे आणि पाऊस जरी पडला तरी गरम तेवढंच होतं जेवढं पाहिजे. तर नाशिकचं हे वातावरण खरंच खूप चांगलं आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये म्हणजे दरवेळेस सांगतच असते की आमच्या इकडचं वातावरण खूप चांगलं आहे आणि आम्हाला खूप आवडतं आमचं इथलं वातावरण. नाशिक हे सगळ्यात राहण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात बेस्ट आहे मुंबई पुण्यापेक्षा पण. आणि नाशिकचं वातावरण सुंदर असल्यामुळे ते मुंबईचे लोक पण भरपूर शिफ्ट झालेत नाशिकला. आणि आम्हाला नाशिकला आल्याच्यानंतरच बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं आहे. मुंबई हे राहायला फिरायला थोड्या वेळासाठी चांगलं वाटतं, मजा करायसाठी फिरा, शॉपिंग करा आणि घरी या. बाकी असं राहायला गेलं तर ते ए सीमध्येच राहायचं आणि बसायचं पण त्या ए सीमध्येच, बाहेर निघायचंच नाही बिना ए सीचं. तसं तर होत नाही काही, गरम खूप आहे तिकडे. तर असू द्या, त्याचं तो झाला भाग वेगळा. आता आम्ही पोचलो तर मी हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि एंड करते. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नाही टाटा.